आपकी होस्ट, आपकी दोस्त वृशाली हटाड़कर। आप सब जानते हो, आपके मन में बहुत सारे सवाल हैं। उन सवालों के जवाब देने के लिए आज मैं यहाँ पर हूँ। समंदर कीरे जब साथ में कर देंगे ऐलान। खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून, खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून। ऊपर अल्लाह नीचे धरती, बीच में तेरा जुनून। के मन में जो सवाल होता है पर्टिकुलरली कि मैं ऑलरेडी एक्टर बनना चाहता हूँ, क्या मैं बन सकता हूँ, मैं नहीं बन सकता हूँ। मैं ये बात कहती हूँ, हमेशा कहती हूँ कि हर एक इंसान के अंदर एक नेचुरल एक्टर छुपा होता है, लेकिन उस एक्टिंग में एक्टर को स्क्रीन के लिए एक्टिंग करना एक प्रोसेस होती है, वो टेक्निक्स होती है। आपने देखा होगा बड़े बड़े एक्टर्स के जो लड़के या लड़कियां होती है, वो लोग भी ट्रेनिंग लेते हैं। प्रॉपर ट्रेनिंग लेने के बाद ही वो फिल्म इंडस्ट्री में काम करना शुरू करते हैं। मतलब अगर अमिताभ बच्चन का लड़का है या फिर आप देखेंगे किसी का भी बड़े सेलिब्रिटी का लड़का है, वो फिल्म इंडस्ट्री में काम कर रहा है, लेकिन अगर प्रॉपर आप नोटिस करेंगे तो ये देखेंगे कि उन्होंने भी एक इंस्टीट्यूट से प्रॉपर ट्रेनिंग ली है। तो इंस्टीट्यूट में जाना क्यों जरूरी है या किसी से आपको ये सीखना क्यों जरूरी है, इसके बारे में मैं बताऊंगी। मैंने जब अपनी जर्नी शुरू करी थी, मतलब एक पर्टिकुलरली स्टार्टिंग फेज में कोई भी बैकग्राउंड नहीं है, फैमिली में माँ बाप या भाई बहन या कोई काका काकी चाचा चाची, कोई भी इंडस्ट्री में मेरे साथ में काम नहीं कर रहा है। किसी को भी पता नहीं है इंडस्ट्री में काम कैसे किया जाता है, कैसे ये काम होता है। सो बेसिकली जब इस तरह का आपका बैकग्राउंड होता है कि पता ही नहीं है एग्जैक्टली, किसी को भी पता नहीं है कैसे करना है, तो उस टाइम पे आपकी जर्नी एक्चुअली टफ हो जाती है। बिकॉज वो जो स्टेप बाय स्टेप गाइडेंस होती है, वो जो स्टेप बाय स्टेप फॉलोअप होती है कि आप कौन सी स्टेप पहले करें, फिर दूसरी स्टेप कौन सी होगी, फिर तीसरी स्टेप कौन सी होगी, उन स्टेप्स को आपको समझना बहुत जरूरी है। क्योंकि अगर ये स्टेप्स को आप नहीं समझेंगे तो इंडस्ट्री में क्या होता है, आपने एक डायलॉग बोल दिया, उसकी इंटेंसिटी लेवल आपको समझना जरूरी है। वो कैसे समझना है, वो समझने के लिए कुछ टूल्स होते हैं, वो आपको जानना जरूरी है। कुछ टेक्निकल चीजें होती है, वो कैसे हैंडल करता है एक एक्टर, वो कैसे पर्टिकुलरली जजमेंट किया जाता है कि एज एन एक्टर आपका परफॉर्मेंस किस स्केल पे जा रहा है, आपको और क्या पॉलिश करने की जरूरत है, डायलॉग्स कैसे बोले जाते हैं, डायलॉग्स को याद कैसे किया जाता है। देखिए, एक्टर बनने की ये पर्टिकुलर जो प्रोसेस है, उसको हमने कट शॉर्ट किया है। मतलब एक आप पकड़ो 1 साल 2 साल आपने एनएसडी जाके अगर कोर्स किया, तो आप लोग सोचो एक बार कि ये लोग एग्जैक्टली वहां पे जाके क्या सीखते हैं। 2-2 साल की प्रॉपर एक्टिंग की ट्रेनिंग मतलब क्या है। तो मैं आपको ये बताना चाहती हूँ कि हर एक एक्टर इसके प्रोसेस के थ्रू जाता है। जब मैंने ये जर्नी शुरू करी थी, मेरे पास ऐसा कोई बैकग्राउंड नहीं था, इसीलिए मैं हमेशा बोलती हूँ कि ये जर्नी फिर इलोंगेट होती जाती है, उसको बहुत टाइम लगता है। लेकिन जैसे ही आप टेक्निकली प्रॉपर नॉलेज लेके इंडस्ट्री में काम करना शुरू करते हो, आपका कॉन्फिडेंस लेवल एक पार लेवल पे होता है। जैसे अगर नॉर्मली आज की डेट में आप में से किसी को मैं एक पन्ने का पेज अगर दे दूं और बोलूं ये डायलॉग्स बोलो, तो वो कॉन्फिडेंस आना, उसको टेक्निकली प्रॉपरली बोलना, उसके अगेंस्ट में अप्रूवल मिलना, काम मिलना और उस काम के जरिए आगे इंडस्ट्री में बढ़ना, ये पूरी प्रोसेस होती है। और उस प्रोसेस को समझने के लिए ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स होते हैं। बेसिकली कैमरा लगने के बाद आपका जो फियर होता है वो निकलना जरूरी होता है, और आपके अंदर का जो परफॉर्मेंस है, एक्स फैक्टर है, उसे बाहर निकालना भी जरूरी है। नॉर्मली घर में हम रह के जब प्रैक्टिस करते हैं, उस लेवल की प्रैक्टिस, और जब हम एक्चुअली किसी ट्रेनर के सामने या गुरु के सामने जब एक्चुअली परफॉर्म करते हैं, जैसे आप याद करो स्कूल में, कॉलेजेस में आपने घर में बहुत रट्टा मारा है, भाषण आप देते होंगे बड़े बड़े, मतलब छोटे छोटे एक डायलॉग्स के या फिर एक पन्ने के डायलॉग्स के, तो आप घर में तो बहुत कॉन्फिडेंटली बोलते हो कि मुझे आता है, मुझे आता है, लेकिन जैसे आप पूरे स्टेज पे सब लोगों के सामने खड़े हो जाते हो, तब पसीना छूट जाता है, फिर एक भी लाइन याद नहीं रहती, फिर पता चलता है कि बाप रे मुझे नहीं आ रहा है। तो वो जो फियर होता है एक्टिंग करने के वक्त का, जो फियर होता है, वो फियर भी आपका यहाँ पे निकल जाता है, वो पॉलिश हो जाता है, आप एक फियरलेस एक्टर बन जाते हो। आपको पता चल जाता है कि अब मुझे कहीं पे भी खड़ा कर दो, मैं किस तरह से अपने आप को कंट्रोल करूंगा, किस टेक्निक्स की वजह से मैं डायलॉग्स को याद रखूंगा,
किस तरीके से मैं अपने आप के परफॉर्मेंस में एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप वेरिएशंस ला सकता हूँ। तो ये सब चीजें जो प्रोसेस में आती है, इसके लिए कुछ टूल्स होते हैं एक एक्टर के अंदर से बाहर निकालने के लिए। जैसे हम हमेशा कहते हैं ना, कोई भी मतलब रेसिपी होती है, तो वो रेसिपी तब अच्छी बनती है जब आप उसके अंदर के इंग्रेडिएंट्स करेक्ट रेशियो में डालो। आपको अगर मालूम नहीं है, आपने नमक अगर 1 चम्मच की जगह में 4 चम्मच डाल दिया, तो रेसिपी खराब हो जाती है। या फिर 2 चम्मच की जगह में तीखा आपने आधा चम्मच ही डाला, तो भी रेसिपी खराब हो जाती है। तो एक्टिंग ये भी एक तरह की रेसिपी है। उस रेसिपी में कौन सी चीजें कहाँ पे कितने लेवल पे यूज होनी है, कैसे यूज करनी है, उसकी लेवल्स कैसे आइडेंटिफाई करने हैं, उसको कैमरा के सामने परफॉर्मेंस करते वक्त के वेरिएशंस को कैसे प्रैक्टिस करना है, स्क्रिप्ट को कैसे याद करना है, ऑडिशन लिंक क्या होता है, पोर्टफोलियो की जरूरत क्यों है, आर्टिस्ट कार्ड लेके फिर फिल्म इंडस्ट्री में जाना है, उसके बाद मुझे काम मिलाना है तो किस तरह से मिलाऊं, कहाँ से लूं, कौन लोग होते हैं जो काम देते हैं, कहाँ पे जाके ऑडिशंस दूं। ऐसे सारे सवालों के आपके जवाब यहाँ पे आपको मिलेंगे। एक्टर कॉलिंग एक्टर का ये जो प्लेटफॉर्म हमने बनाया है, मैं बहुत खुशी से और बहुत प्राउडली आपको बता सकती हूँ दोस्तों, मेरी 17 सालों की ये जर्नी है। 17 इयर्स मैंने इस इंडस्ट्री में अपने आप के लिए दिए हैं। आपको बताने में मुझे और ज्यादा खुशी होती है कि मैंने पहले बैक स्टेज से काम शुरू किया है। अगर आप फिल्म निकाल के देखेंगे, बहुत सारी फिल्में हैं, हिंदी फिल्म्स, किसना फिल्म में मैंने सबसे पहला मेरा रोल प्ले किया था, जिसमें एक छोटा सा सीन, एक डायलॉग का मुझे सीन मिला था। उसमें रजत कपूर जैसे बड़े सेलिब्रिटी एक्टर के सामने मुझे एक डायलॉग बोलना था। मैं सच बोलती हूँ दोस्तों, मेरी हालत खराब हो गई थी, क्योंकि एक्टिंग करना, आप अच्छे दिखते हो या नहीं दिखते हो, ये सब कुछ मायने नहीं रखता है। आपकी पर्सनैलिटी बनती ही है आपके कॉन्फिडेंस की वजह से। और एक एक्टर का कॉन्फिडेंस कब बूस्ट होता है पता है? जब उसको पता होता है कि मुझे क्या करना है और मुझे वो आता है। जब आपके अंदर का ये कॉन्फिडेंस बेसिकली बूस्ट हो जाता है, परफेक्ट हो जाता है, तो आप कुछ भी कर सकते हो। सो बेसिकली हमारा काम ये होता है कि आपके अंदर के उस पर्टिकुलर एक्स फैक्टर को आइडेंटिफाई करना, उसको एग्जैक्ट लेवल पे रेशियो में लेके आना, उसको पॉलिश करना और उसको एग्जैक्टली स्टेप बाय स्टेप गाइडेंस में डाल के यूटिलाइज करके आपके करियर को एक डायरेक्शन देना, ये हमारा काम है। ओके, आपको क्या होता है मोस्टली लोग मिस्टेक कहाँ पे करते हैं ये मैं आपको बताना चाहता हूँ। जास्ती करून काय होतं की लोकांना वाटतं की ओके, आज इकडे ऑडिशन आहे, मग मी जाऊन तिकडे ऑडिशन देतो. तुम्ही ऑडिशन देणार, तुम्हाला वाटतं तुम्ही सिलेक्ट होणार, तुम्ही एक्झाम द्यायला जातायत, पण त्या एक्झामची तयारीच केली नाही तर तुम्ही एक्झाम मध्ये पास होणार आहात का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. सो जर तुम्हाला ऑडिशन द्यायला जायची आहे, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीसाठी, ऍक्टिंग इंडस्ट्रीसाठी ऑडिशन ही एक एक्झाम असते. आता एक्झामची तयारी एक्झामच्या अगोदर करून घ्यावी लागते. ती जर तुम्ही तयारी केलीच नाही तर आपण ऑडिशन मध्ये पास होतच नाही. आणि मग काय होतं, आता लोक 2 वेळा 3 वेळा ऑडिशनला जातात आणि मग पास होत नाहीत आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एकदम खाली होऊन जातो आणि मग नंतर लोक म्हणतात की अरे यार, मी या इंडस्ट्रीसाठी फिटच नाहीये. बरोबर? या कॉन्फिडेंस लेवल ही, मैं वही बोल रही हूँ कि कॉन्फिडेंस लेवल ऑडिशंस जाते हैं, जिस तरह से ऑडिशंस होती है। सो कॉन्फिडन्स लेवल तुमचा जर पूर्णपणे खाली गेला आणि मग तुम्हाला वाटलं की मी या इंडस्ट्रीसाठी फिट होणारच नाही, मग काय होणार? असंच होतं लोकांसाठी. मला ऑडिशनचा कॉल आलाय, अरे ऑडिशनचे कॉल दिवसाला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि जे मोठे मोठे सिटीज आहेत त्या सिटीज मध्ये दिवसाला 30-30, 40-40, 100 जागेंवरती ऑडिशन चालू असतात दिवसाला. तुम्हाला वाटतंय ऑडिशनला आम्ही पाठवू शकत नाही? ऑडिशनला आम्ही तुम्हाला रोज पाठवू शकतो, हर एका तासाला, दिवसाला 4-4 कडे ऑडिशनला पाठवू शकतो. पण ऑडिशनला जाण्याच्या अगोदर ऑडिशनची तयारी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच ऑडिशन घेताना तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर असता, कॅमेऱ्याच्या पाठी ज्या वेळेला एक कास्टिंग डायरेक्टर आहे, एक कॅमेरामन आहे, एक ऑडिओवाला आहे, म्हणजे जो ऑडिओ साऊंड रेकॉर्डिंग करतोय, हे सगळं जे लोक रेकॉर्ड करणारे असतात त्यांचे एक्सपेक्टेशन तुमच्याकडून काय आहेत. लाईट कडे कसं बघायचं,
ऑडिओला कसं काय आपण बघायचं, म्हणजे ऑडिओची फाईन ट्युनिंग कशी करायची, आपला आवाज कुठल्या लेवलला असला पाहिजे, कॅमेराकडे आपण बघायचं की नाही बघायचं, मेकअप कसा असला पाहिजे, कॉस्ट्युम काय असला पाहिजे, आपण आपल्या कुठल्या गेटअप मध्ये असलो पाहिजे, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ऍक्टर कॉलिंग ऍक्टरच्या ऑनलाईन सेशन्स मध्ये आम्ही तुम्हाला त्या शिकवतो. म्हणजेच काय होतं की तुम्ही ऑडिशन देण्या अगोदरच्या ज्या 10 स्टेप्स असतात, त्या 10 स्टेप्सचे तुम्ही पहिले 5 ते 7 स्टेप्स तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन सेशन्सच्या थ्रू कंप्लीट केलेले असाल. म्हणजेच काय, आपण ज्या वेळेला आपण आपले वर्कशॉप्स चालू करू, तेच वर्कशॉप्स आपण ज्या वेळेला फिजिकली, म्हणजे आपण पुण्याला ज्या वेळेला हे वर्कशॉप्स आपण चालू करू, ऑफकोर्स लॉकडाऊन पिरियड आहे म्हणूनच आपण ऑनलाईन या सेशन वरती आलेलो आहे, या कन्क्लुजन वरती आलोय की आपण ऑनलाईन घ्यायचं. पण ऑनलाईन सेशन आपले हे जे व्हिडिओज आपले सगळं तुम्ही हे सगळं हे ऑनलाईन सेशन वरती शिकल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तिकडे याल, त्यावेळेला तुमच्यामध्ये ऑलरेडी ती परीक्षेची तयारी केलेली असेल. मग आपण पुढे जे करणार आहे ते ऍडव्हान्स लेवलचं असेल. तुम्हाला आता जे तुम्ही ऑनलाईन सेशन मधून तुम्ही जे करणार आहात, ते ऑनलाईन सेशन्स मध्ये तुम्हाला जी सगळी तुमच्याकडून काम करून घेणारी ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला ऑनलाईन सेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. करेक्ट. ऑनलाईन सेशन मध्ये बेसिकली आपण ज्या वेळेला शिकणार आहोत, सो काय शिकणार आहोत हे फार महत्वाचं आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचंय, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचंय. सो पर्टिक्युलरली मी तर असं म्हणेन की तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय. सो या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला माहिती आहे आजच्या काळामध्ये ऑनलाईन सेगमेंट एवढं वास्ट झालेलं आहे. सो त्याच्यामध्ये वेबिनार्स आलेत, शॉर्ट फिल्म्स आलेत, त्यानंतर वेब सिरीज आलेत. या सगळ्या याच्यामधनं तुम्ही स्वतःला कसं एक्सप्लोर करू शकता, स्वतःमधलं टॅलेंटला कशा पद्धतीने एक्सप्लोर करू शकता. सो ऑनलाईन सेशन मधनं तुमचा तो कॉन्फिडन्स एक वेगळ्या स्केलवरती बूस्ट होईल की ओके, ऍज अन ऍक्टर 1, 2, 3, 4, 5 अशा कुठल्या स्टेप्स आहेत, अशा कुठल्या पद्धती आहेत ज्याच्यावरती जर मी प्रॅक्टिस केली तर माझ्यामधला तो कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होऊ शकेल. तो बूस्ट करण्यासाठीची जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे, त्याचं नॉलेज मिळण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती आहे ऑनलाईन प्रोसेस. त्याच्यामधनं तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि त्याच्यातनं तुम्ही जर त्या गोष्टी शिकलात, तर तुम्हाला त्यानंतरचं जे प्रॅक्टिकल आपलं सेशन होणार आहे, वर्कशॉप्स होणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ओ माय गॉड, अर्ध्या गोष्टी मला आता माहिती आहेत, आता मला त्या माझ्यामधनं बाहेर काढायच्या आहेत. सो आपल्याला आणखी धमाल मजा येईल त्यावेळेला. सो तुम्ही बघू शकाल तुमच्यामधलं 10 स्टेप गायडन्सचा जर आपण विचार केला की ओके, हाऊ टू स्टार्ट युअर जर्नी इन ऍक्टिंग इंडस्ट्री, त्याच्यामध्ये जर आपण एक 10 स्टेप गायडन्स बनवलेला आहे, त्याच्यामधलं जर 6 नंबरचा गाईडलाईन जर असा असतो की यू कॅन गो फॉर द ऑडिशन, तुम्ही ऑडिशनला जाऊ शकता, हा जर 6 नंबरचा आहे, तर बरेचसे जण ही चुकी करतात की ती स्टेप ते लोक पहिलेच करतात. सो बेसिकली 6 नंबरची स्टेप, 10 स्टेप गायडन्स जी आहे त्याच्यातली 6 नंबरची स्टेप आहे गिव्ह ऑडिशन्स. ओके, जर 6 नंबरच्या स्टेपला तुम्ही 1 नंबरला केलं ना, तर ते नेहमी चुकीचं होणार, कारण की तुम्ही त्या गोष्टीसाठी पर्टिक्युलरली तयारच नाहीये या मोमेंटमध्ये. सो बेसिकली त्यासाठी तुमचा स्टेप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला स्वतःला माहिती असेल की ओके, माझ्यामधला हा कॉन्फिडन्स लेवल आता परफेक्ट आहेच आहे, पण मी आता ह्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी देखील तयार आहे. सो पहिली स्टेप काय असली पाहिजे? सो बेसिकली पहिली स्टेप असली पाहिजे आयडेंटिफाय एक्स फॅक्टर इन यू. प्रत्येक ऍक्टर हा मी बोलले ना, जसं की त्यांच्या आतमध्ये ऑलरेडी एक ऍक्टर दडलेला असतो, पण त्या एक्स फॅक्टरला तुमच्या शोधणं फार गरजेचं आहे. कारण जसं मी तुम्हाला बोलले की व्हेरियस काइंड ऑफ इंडस्ट्रीमध्ये आता ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही स्टँडअप कॉमेडियन बनवू शकता, की तुम्ही वेब सिरीज साठी चांगलं काम करू शकता, की तुमच्यामध्ये रायटिंग स्किल्स आहेत, की तुम्ही एक चांगले कॅरेक्टर आर्टिस्ट बनू शकता, की तुम्ही छान मोठे लीड ऍक्टर बनू शकता. तुमच्यामधले जी कुठले आयडेंटिफाय करून एक्स फॅक्टर्स आम्हाला जाणवतील त्यांना आपण आयडेंटिफाय करणार आहोत. द नंबर 1 थिंग, आयडेंटिफाय एक्स फॅक्टर इन यू. स्टेप नंबर 2, प्रिपेअर युअर सेल्फ फॉर द रोड. आता तुमच्यामधला एक्स फॅक्टर ज्या वेळेला आपण शोधला, तर त्याच्यानंतर आपण तो करणार की प्रिपेअर युअर सेल्फ फॉर द रोड. म्हणजे 2 नंबरच्या स्टेपमध्ये आपण आता त्याची जर्नी सुरू करणार की ओके, एक्स फॅक्टर सापडलाय, आता आपण त्याच्यासाठी पर्टिक्युलरली तयारी चालू करणार. मला इकडे थोडंसं ऍड पण करायला आवडेल. आता एक्स फॅक्टर आयडेंटिफाय करणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे तुम्हाला माहितीये का?
आता ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूरसे वेगळे वेगळे कॅरेक्टर असतात. म्हणजेच काय की लीड रोल हा एक वेगळा आहे, सपोर्टिंग कॅरेक्टर वेगळा आहे, साइड ऍक्टर वेगळा आहे, ज्युनियर आर्टिस्ट वेगळा आहे, स्टँडअप कॉमेडियन वेगळा आहे, कॉम्पेरर वेगळा आहे, डान्सर वेगळा आहे, कोरिओग्राफर वेगळा आहे. आता हे सगळे वेगळं वेगळं वेगळ्या गोष्टी असतात. आता तुमच्यामधले एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या पडद्यासाठी बनवलेले आहात, म्हणजे तुम्ही मोठ्या स्क्रीनसाठी म्हणजे फिल्म इंडस्ट्रीसाठी बनवलेले आहात, की तुम्ही वेब सिरीज साठी बनलेले आहात, की तुम्ही सिरियल साठी बनलेले आहात, की काय, हे सगळं आम्ही तुमच्याकडून आयडेंटिफाय करून घेतो आणि मग आम्ही ते पॉलिश करतो. आता प्रिपेअर युअर सेल्फ फॉर द रोड म्हणजे थर्ड नंबर स्टेप. हा, आता तिसरं म्हणजे काय की तुम्हाला गेट सेट फॉर जर्नी. आता हे आम्ही ज्या वेळेला तुमच्यामधून आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला आम्ही ग्रूम करायला चालू करतो. ग्रूम करायला चालू करतो म्हणजे तुमची जी जर्नी, तुमच्या ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये बनवण्याची जी जर्नी असते, त्या जर्नीसाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे बनवायला चालू करतो. आता काय असतं की हर एकाचं वेगळं टूल असते. म्हणजे जर एखाद्याला लीड ऍक्टर बनण्याची केपेबिलिटी आहे, पण एखादा साइड लीड आहे, एखादा सपोर्टिंग ऍक्टर आहे, एखादा कॅरेक्टर रोल आहे, तर त्याला आपण हर एकाची वेगळे वेगळे जर्नी असते. तर ती जर्नीसाठी आपण त्या लोकांना बनवतो. आणि मग फोर्थ स्टेप म्हणजे मार्केट स्टडी. आता मार्केट स्टडी म्हणजे काय एक्झॅक्टली, तुम्हाला मार्केटमध्ये असलेलं पूर्ण नॉलेज आम्ही तुम्हाला देतो. आता मार्केटमधलं नॉलेज म्हणजे तुम्हाला कुठे तुम्हाला जाऊन तुम्हाला ऑडिशन कशा शोधायच्या, कॉर्डिनेटर्सची तुम्हाला नावं पाहिजे तर त्या कॉर्डिनेटर्स कसे असले पाहिजेत, हे सगळं आम्ही तुम्हाला मार्केट स्टडीमध्ये सांगतो. त्यानंतर बी प्रोफेशनल अँड अंडरस्टँड द प्रोटोकॉल. म्हणजे तुम्हाला कसं काय प्रोफेशनली बिहेव्ह करायचं, तुम्हाला तो इंडस्ट्रीचा प्रोटोकॉल काय असतो त्याबद्दल पण आम्ही तुम्हाला माहिती देतो. या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर नंबर 6 ला येतं की ओके नाव यू आर रेडी फॉर द रोड. आता तुम्ही तयार झालेले आहात, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, इंडस्ट्री कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय. सो वन्स यू आर रेडी, सो 6 नंबर स्टेपला आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की ओके नाव यू आर रेडी फॉर द ऑडिशन्स, यू हॅव टू गो अँड अटेंड द ऑडिशन्स. हे ऑडिशन्स अटेंड करण्याचे पण काही तरीके आहेत, वेगवेगळे तरीके आहेत. ऑनलाईन ऑडिशन्स कसे दिले जातात, ऑनलाईन लिंक कशी असते, ऑडिशन लिंक हा प्रकार काय आहे तो आम्ही तुम्हाला बनवून देतो. अटेंडिंग ऑडिशन्स मध्ये ऑडिशन्सला गेल्यावरती कशी तयारी करायची, तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने ऑडिशन द्यायचं आणि तिथे गेल्यानंतर तुमची तयारी कशी असली पाहिजे आणि त्याच्यानंतरचं क्लोजरसाठीची तयारी काय असली पाहिजे. सो नंबर 7 ला आपण तुमच्या क्लोजरसाठी वर्कआउट करतो की मॅक्सिमम क्लोजरला तुम्ही एखाद्या ऑडिशन किंवा मीटिंग नंतर क्लोजरसाठी कशा पद्धतीने जास्तीत जास्त शॉर्टलिस्टेड होऊ शकता किंवा प्रॉपर सिलेक्टेड होऊ शकता, त्यासाठी कसं काम करायचं. सो नंबर 8 ला येतं ऑफकोर्स कॉन्ट्रॅक्ट, मनी, लोकेशन्स याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही ऍज अन ऍक्टर किती सेफ ऍक्टर असणं, तुमचे पैसे तुम्हाला किती मिळणार आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो बॅलन्सिंग फायनान्स अँड इमोशन्स अँड बी द बेस्ट अँड बी द ब्लॉकबस्टर. सो फ्रेंड्स, पर्टिक्युलरली ही एक अशी जर्नी आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करणार तुम्हाला लक्षात येणार की स्टेप बाय स्टेप जाणं किती गरजेचं आहे. सो दिस इज वन ऑफ द स्टेप्स विच इज आय हॅव टोल्ड यू की 10 स्टेप गायडन्सला फॉलो करून आम्ही तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी करून घेतो, शिकवतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला. आणि बरेचसे लोक असेही प्रश्न विचारतात की मॅडम आम्ही तुम्हाला जॉईन केल्यानंतर आम्हाला तुम्ही पिक्चर मध्ये काम देणार का, सिरियल मध्ये काम देणार का, फिल्म मध्ये काम देणार का. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला याबद्दल इतकं छान उत्तर द्यायचंय ना की तुमचा कोणीतरी हात जर पकडलाय, ओके, सो तो व्यक्ती तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन जाईल आणि सांगेल की ओके चल तू इथपर्यंत चल. दुसरी स्टेप पुढे घेऊन जाईल की चल ही पण स्टेप तू चल, मी तुझा हात धरलाय. पण कधी ना कधीतरी तुमचा हात त्या व्यक्तीला सोडावा लागेल की ओके आता तुला सोडलाय हात आणि आता तू पुढे जा. सो बेसिकली मी तुम्हाला बिंग व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, अशा कुठल्याही खोट्या किंवा मोठ्या गप्पा न करता इतकं छान सांगते की बेसिकली आम्ही ऍक्टर कॉलिंग ऍक्टर मध्ये, मी स्वतः ऍक्टर असल्यामुळे मी ज्या गोष्टी फेस केल्यात आणि मला माहिती की काय गोष्टी नाही केल्या पाहिजे जेणेकरून तुमची जर्नी इझी होईल, सोपी होईल. सो त्यासाठी आम्ही ऍक्टर कॉलिंग ऍक्टरच्या माध्यमातून तुम्हाला असं तयार करतो की तुम्हाला स्वतःला इतका कॉन्फिडन्स येणार, तुम्ही म्हणणार की ओके आता मला माहितीये की मी कुठे मीटिंगला जाऊ, मी कुठून काम मिळवू, मी कशा पद्धतीने ऑडिशन्स देऊ, मी कशा पद्धतीने डायलॉग्स बोलू. तुम्ही स्वतः
कॉन्फिडेंटली तयार असणार आणि ते तयार करण्याची पूर्ण जबाबदारी आमची असणार आहे. सो ऑनलाईन ट्रेनिंग असो किंवा ऑफलाईन ट्रेनिंग असो, त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप गायडन्स देऊन तयार करणार. तुमचा पोर्टफोलिओ काढणं, तुमचं आर्टिस्ट कार्ड काढणं, याबद्दलचे जे पर्टिक्युलर पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस ऑलरेडी आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. मला असं वाटतं दीपक चव्हाण सर तुमच्या टच मध्ये आहेत कंटिन्युअसली. पुण्याच्या बॅच साठी आपण ते जे पॅकेजेस बनवलेले आहेत ते पॅकेजेस ऑलरेडी त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आणि ते जर पॅकेजेस बद्दल तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्हाला दीपक सरांचा नंबर आहेच, त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला डिटेल्स पॅकेजेसचे मिळतील. प्लस तुम्हाला ऑनलाईन पॅकेज बद्दल आम्हाला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. ऑनलाईन पॅकेज बेसिकली एक असं कॉन्सेप्ट आता जे आपण सुरू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही जे पर्टिक्युलर सेगमेंट चालू करणार आहे त्याच्या ऑनलाईन प्रोसेससाठी 5000 रुपीज भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ही प्रोसेस मध्ये जॉईन होऊ शकता. आणि 5000 रुपीज भरल्यानंतर आपण ही बॅच एप्रिल आता हा संपेपर्यंत आपण वाट बघणार एक आठवडाभर. त्याच्यामध्ये जेवढे रजिस्ट्रेशन होतील सो मेच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे साधारण एक 5 तारखेला वगैरे आपण ऑनलाईन सेशनने आपल्या ऍक्टर कॉलिंग ऍक्टरची ही जी प्रोसेस आहे ती ऑलरेडी सुरू करणार आहोत. सो तुम्ही त्यासाठी 5000 रुपीजची फी भरून फक्त ह्या ऑनलाईन प्रोसेस मध्ये जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला या 5000च्या फीज मध्ये आणखी काय काय मिळणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं असणार त्यासाठीचे हे अकाउंट डिटेल्स तुम्हाला मिळत आहेत. ऍक्टर कॉलिंग ऍक्टरला जॉईन करून तुम्हाला बेसिकली दीपक चव्हाण सर आहेत पुण्याच्या ब्रांच आमची जी आहे ते हँडल करतायत. सो त्यांचे हे अकाउंट डिटेल्स तुम्ही पाहिजे तर स्नॅपशॉट करून घ्या. तुम्ही हे जे अकाउंट डिटेल्स दिलेले आहेत त्याचा प्लीज तुम्ही फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सगळे डिटेल्स तुम्हाला जर इच्छुक लोकांना तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यावरती पेमेंट करून तुम्ही हे करू शकता. प्लस तुम्हाला माहितीये का हे जे ऑनलाईन पेमेंट तुम्ही कराल 5000 रुपयाचं, त्या पेमेंटमुळे तुम्ही तुमचं करिअर चालू करू शकता लगेचच. म्हणजे तुमचं मे पासून आम्ही जसं तुम्हाला बोललो की तुमचे ऑनलाईन सेशनचे क्लासेस चालू होतील आणि हे जे 5000 रुपये तुम्ही दिलेले असतील तेच 5000 रुपये तुमच्या पुढच्या ऍडव्हान्स लेवलच्या ट्रेनिंग मध्ये ऍडजस्ट होणार आहेत. म्हणजे ते काय असे वेस्ट जाणार नाही आहेत. पण पहिल्या ज्या स्टेप्स आपण बघितल्या 10 स्टेप्स ऑफ गायडन्स, 10 स्टेप बाय स्टेप गायडन्स टू तुम्हाला ऍक्टर बनण्यासाठी जे पहिले 10 स्टेप्स आहेत, पहिले त्याच्यामधले जे 5 स्टेप्स आहेत ते 5 स्टेप्स आपण त्या ऑनलाईन सेशन मध्ये ऑलरेडी कव्हर करणार आहेत जवळजवळ. त्याच्यामध्ये पण आपल्याला वर्कशॉप्स असणार आहेत ते ऑनलाईन सेशन मध्ये, तर ते वर्कशॉप्स आपण त्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेणार आहे. सो स्टे सेफ, स्टे ऍट होम, घरी राहा, सेफ राहा. हा एक सोशल मेसेज आहे आम्ही या ह्याच्या थ्रू तुम्हाला देतोय, कारण घरात राहाल तरच सेफ राहाल. हे आपलं सगळे आपली गव्हर्नमेंट पण हेच बोलते आहे. सो प्लीज स्टे सेफ अँड स्टे ऍट होम. ऑलराईट, सो हॅपी कॉलिंग विथ ऍक्टर कॉलिंग ऍक्टर. Okay. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Chalo, take care. Take care. Bye and bye. Good night. Take care. Good night. See you soon with Actor Calling Actor.